मी नेहा काव्यांगणमध्ये आपले सहर्ष स्वागत करते। आजच्या कवितेचा विषय आहे प्रवास। प्रवास, खिडकीतून बाहेर बघत केलेला प्रवास। खिडकीतून बाहेर बघत केलेला प्रवास। सोबत धावणाऱ्या गाड्या आणि पळणारी झाडे। सोबत धावणाऱ्या गाड्या आणि पळणारी झाडे। रस्त्यात बिनधास्त उभे सिग्नल आणि अबोल भिंती। रस्त्यात बिनधास्त उभे सिग्नल आणि अबोल भिंती। लांबलचक पसरलेला रस्ता आणि मी त्याचा सोबती। लांबलचक पसरलेला रस्ता आणि मी त्याचा सोबती। हा मंद वारा जेव्हा डोकावतो मनात। हा मंद वारा जेव्हा डोकावतो मनात। विचार माझे हळूवार बोलू लागतात कानात। त्या शब्दांचा हात भावनांना शिवतो। त्या शब्दांचा हात भावनांना शिवतो। माझा चेहरा तेव्हा खरं सांगू लागतो। एकट्यानं प्रवास कधीच होत नाही। एकट्यानं प्रवास कधीच होत नाही। सोबतीला येते हृदयातले काही। सोबतीला येते हृदयातले काही। डोक्यातली कुजबूज शेजारचीला दिसते। डोक्यातली कुजबूज शेजारचीला दिसते। एकट्यानेच हसतोय म्हणत ती वेडात समजते। एकट्यानेच हसतोय म्हणत ती वेडात समजते। या एकटेपणातच खरी मज्जा आहे। या एकटेपणातच खरी मज्जा आहे। दुसऱ्याच्या सोबतीतला प्रवास जरासा कच्चा आहे। दुसऱ्याच्या सोबतीतला प्रवास जरासा कच्चा आहे। कानातही गाणी खोलवर ऋतू लागतात। कानातही गाणी खोलवर ऋतू लागतात। व्हॉट्सॲप आणि फेसबुक सारखी खेळणी डिस्चार्ज होऊन जातात। प्रवास तुम्हीही केला असेल ना असाच एकट्याने प्रवास। कधी हसला असाल कधी रुसला। कधी हसला असाल कधी रुसला। स्वतःच्यातही तुम्ही रमला असाल। स्वतःच्यातही तुम्ही रमला असाल। अहो हो, तोच प्रवास नक्कीच केला असेल ना एकट्याने असा एक प्रवास।